हाय गाईज, तर आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. तो म्हणजे आज आम्ही जाणार आहोत देवगडला. तर देवगडला जाणार आहोत आणि जेवढे देवदर्शन करायला जाणार आहोत. तर जेवढे पण आम्ही देवदर्शन करू तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवू जे काही मंदिरं असतील ते. आणि बाकीची सगळी तयारी करत आहे. गाडी याची वेट करते. आता थोड्याच वेळात गाडी येईल आणि आम्ही मग निघू. दाखवते घरात काय चाललंय ते. आता मी म्हणजे गाडी आली, सगळे सेट होत आहे आणि आता निघू आम्ही. मामी बघा पुढे बसण्यासाठी मारामारी चालू आहे इकडे आणि आहेत हे लोक सेट होत आहेत. मी तर झाले सेट. हे लोक मागे बघा काय आज कोण नाही. आणि गाईज आपला लाडका मामा आज येत नाहीये कारण की मामा जाते दुसरीकडे आचरा बंदरला मावशीकडे. सो आता आम्हीच आहोत. खूप एन्जॉय करू आणि शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू बघत राहा. गाईज आता आम्ही निघालोय आणि पाठी बघा आता गणपती बाप्पा. सो आता निघालो आहे मस्त आणि शेवटपर्यंत कंटिन्यू बघा गाईज. खरंच खूप एन्जॉय येईल आणि आम्ही आमचं घर दाखवू. म्हणजे थोडं वेगळं आहे, डिफरंट आहे आम्ही थांबलोय आचरामध्ये आचरा बाजारला आणि आता जातोय नाश्ता करायला कारण तिथे जाऊन नाश्ता नाही भेटतो. इथे आम्ही बसलोय नाश्त्यासाठी, सगळे थांबलोय. वडापाव कटवडा कोकणातला फेमस कटवडा गाईस. आता आम्ही कटवडा मागवतोय आणि तिकडे अर्धे बसले. आमच्या कोकणातलं कटवडा आलेलं आहे फेमस आणि या लोकांचा बाकी आहे. तोंड बघतायत आमची. आमच्या मामीचा आला बाई नाश्त्याला. आता आधी नाश्ता वगैरे केला एकदम मस्तपैकी कारण का पुढे जाऊन नाश्ता नाही भेटला आम्हाला. म्हणून आता इथे आचरामध्ये उतरलो आणि नाश्ता केला आणि आता आम्ही जातो आहे कुणकेश्वर, डायरेक्ट कुणकेश्वर. आणि कुणकेश्वरला फोन अलाउड नाही आतमध्ये. बाकीचा बॅकग्राऊंड आहे तो आम्ही दाखवू. आणि सगळे सेट झाले आहेत मस्तपैकी. आता मामाला बघा आमचा फुल हिरो बनलाय. आम्ही आता पोचलोय कुणकेश्वरला आणि एवढा भारी व्ह्यू आहे ना बाहेरचं. मी दाखवते तुम्हाला. जातोय सेंटर आणि ही वरून एंटर आहे. आतमध्ये फील्ड आहे पण नाही अलाउड आहे त्यामुळे नाही जाऊ शकत. अलाउड नाही शॉर्ट कपडे. एवढं आम्हाला बाहेरचं दाखवता येतं तेवढं आम्ही दाखवतोय. आणि हे गाईचं मुख आहे इकडे दाखवतोय तुम्हाला. माहिती आहे ते ऑटोमॅटिक येतं. पिंडाचं पाणी येते ॲक्च्युली. गंगा त्या समुद्राची पण एक माहिती आहे. म्हणजे ही जी कुणकेश्वराची जी पिंड आहे ती अजून एक पिंड आहे समुद्राच्या खाली आहे. ती अवटी असली ना की ती दिसते प्रॉपर, पण आता भरती आहे त्यामुळे ती दिसत नाही आहे. आणि तिचं दर्शन पण घेता येतं. पहिली जी पिंड ती समुद्रातून वर आलेली आणि त्याच्यानंतर मग हे देऊळ बनलं. खरंच बोलतात ना विश्व काशी सेम थिंग तसं आहे. आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आता निघतोय आम्ही प्रॉपर देवगडला जायला. आणि खरंच खूप भारी दर्शन झालं आमचं कारण झालं काहीच. आणि आता आम्ही थांबलोय लिंबू पाणी आणि कोकम सरबत यायला खालती मंदिराच्या पायथ्याशी. ते चाललाय विचार.
रुईला कोकम पाहिजे. मग हे जाते पुन्हा गाडीकडे आणि भारी वाटला. म्हणजे कुणकेश्वर आहे, काशी विश्व बोलतात ना गाईचे, काशी विश्व. आणि बाजूचा परिसर तर बघा भारी. अरे जा आम्ही आता देवगड बीचला आलो आहे आणि एवढा भारी वाटतं ना खरंच. आमच्यासाठी हे नॅचरल आहे, म्हणजे आम्ही दरवर्षी येतो. आणि दाखवते तुम्हाला बीच. हा बीच आहे, पूर्ण भारी आहे मस्तपैकी. आणि हे पाणी काहीच खतरनाक आहे. देवगड बीच होता त्याला. आणि ह्याच्या त्या साईडला, अपोजिट साईडला आमचं घर आहे. आमचं मोंडकरांचं घर आहे. आणि आम्ही जाऊ तेव्हा दाखवूच, म्हणजे ऑन द वे आहे, थोडं पोचायला वेळ लागेल. आणि हा बीच आहे पूर्ण. आणि या पवनचक्की आहेत, हे आता झालं आहे, नवीन झालं आहे हे सगळं. पहिला हे नव्हता बीच, ते पूर्ण समुद्र होतं. आणि आता हे पूर्ण असं मूव केलं आहे. भारी वाटतं, एवढं भारी वाटतं ना खरंच. कधीतरी तुम्ही पण या इकडे फिरायला झालं तर मालवणचे, म्हणजे देवगड मालवणचे पूर्ण स्पॉट आहेत हे असे फिरायला. तुम्हाला लाईनीच आहेत सगळे. बैराई देवी मोठा आणि जमलं आणि आहे अलाउड आहे फोन, तर मी दाखवेन तुम्हाला. सगळेजण बसलेत. आम्ही आलो पण भटजी काकाच अवेलेबल नाही आहेत. तर आता आमचे गावकरच घालतील, कारण त्याला काही कळतच नाही. बाबा बघ तिकडे पंख सगळे बसलेत बाहेर मंदिरात. कोणच नाही, फक्त आम्हीच आहे. आणि मूर्तीकडे बघून मन एकदम प्रसन्न वाटतंय काहीच. खरंच खूप भारी वाटतंय. आवडे भारी वाटतंय. जेव्हा गेले येते खरं खूप भारी वाटतंय. आता आम्ही मोंडातून पावणाई देवीला आलो आहे. आणि पावणाई देवीचं मंदिर जरा बंद आहे, त्यामुळे ते व्यवस्थित नाही दिसणार. मंदिर आहे हे बंद आहे आता. आणि इकडे देव ठेवले आहेत, पण ते बांधकाम चालू आहे त्यामुळे. आणि जेव्हा बनेल तेव्हा एक उत्सव असेल मोठा. आता पावणाई देवीचं दर्शन झालंय आणि आता आम्ही निघतोय दाभोळच्या पोखरबावला जाऊन मस्त की गणपतीचं मंदिर आहे. आणि इन्स्टावरती खूप फेमस झालं आहे ते, रील्सवरती. ते आता मी दाखवतो. खरंच खूप भारी वाटलं हा मंदिर. तुम्ही पण एकदा या. एकदम अशी गुफा आहे खालती जाऊन. आणि वरती मूर्ती आहे. सगळेजण चढत आहेत पावलं. आणि आता जातोय घर. आजचा प्रवास इथपर्यंतच होता आमचा.
आता आम्ही जातोय घरी. पाठून डंपर येतोय. डंपरवाल्यांना शिस्त नसते गाडी चालवायची. आम्ही देवगडात गेलो देवदर्शनात, त्याच्यानंतर इलो आणि आमच्या घरात एक हाफ सेंचुरी मारणारी तिचा बर्थडे साजरा करत आहोत आणि हा ब्लॉग एंड करत आहे. चालू करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी आंघोळ घालतो